इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्था देवमनुस्सारं बुद्धो भगवाति। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। ज्या सुगताने आपल्या संपूर्ण सुखाचा त्याग केला, त्यागमय जीवन धारण करून ज्यांनी समग्र मानवजातीच्या सुखासाठी हितासाठी या जगामध्ये सर्वप्रथम दुःखमुक्तीच्या आर्य सिद्धांताचा उदय केला, अर्थात तथागताच्या बुद्धत्व प्राप्तीमुळे या जंबूद्वीपामध्ये धम्माचा धम्मोदय झाला, ते तथागत सम्यक संबुद्ध। या तथागताच्या शुद्ध पवित्र नितांत निर्मळ सद्धम्माचं आचरण करणारे तुम्ही आम्ही एका महान अशा परम सुखापर्यंत पोहोचू शकतो। आमच्या संपूर्ण मनातील दुःख नष्ट होतात त्या धम्माच्या आचरणामुळे, आणि म्हणून ही धम्म आचरणाची संधी ज्या तथागतांमुळे मिळाली आणि त्या धम्माचं आचरण करून तुम्ही आम्ही सुखी झालो, समग्र मानवजातीला सुखी बनवणारा तथागताचा सुविख्यात पवित्र सद्धम्म सन्मार्ग बुद्ध वचन बुद्ध वाणी, या तथागताच्या शुद्ध पवित्र नितांत निर्मळ सद्धम्माची देशना जनमानसामध्ये जाऊन सद्धम्माची महती ज्या संघाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला नित्य नियमाने समजत आहे, बुद्ध काळात ज्या संघाने 64 संप्रदायातील 62 मिथ्या दृष्टींच्या विरोधात आपल्या धम्म प्रचाराच्या मोहिमेमध्ये समग्र मानव जातीला सत्य धम्म नीती आणि विनय शिकवलेत, तुम्हाला आम्हाला सद्धम्माची देशना देणारा पवित्र तथागत निर्मित भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ हे तीनही रत्न ज्या बोधिसत्वांमुळे मिळाले, ते बोधिसत्व विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण रत्नांना आजच्या मंगलमय दिनाचं औचित्य साधून त्रिबार वंदन करतो। ज्यांच्या त्यागामुळे ज्यांच्या दातृत्वामुळे आम्हाला हे धम्मजीवन मिळालं, ते गुरुवर्य पूज्य भदंत धम्मसेवकजी महास्तवीर मुळाबा, गुरुवर्य पूज्य भदंत खेम धम्मोजी महास्तवीर मुळाबा या गुरुरत्नांना सुद्धा त्रिबार वंदन करतो। आपण उपस्थित सर्व सज्जन उपासक आणि उपासिकांनो आपल्या प्रती सर्वप्रथम मंगल मैत्री अर्पण करून धम्मदेशनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, आज एका महान पुण्यमय कार्यक्रमाचे साक्षीदार तुम्ही आम्ही सर्वजण
आहोत. आज सुंदरशा या संघरत्न बुद्ध विहारामध्ये आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो यांचा 10वा वर्षावास कठीण चिवरदान पुण्य महोत्सव यामध्ये आपण सर्वजण आपापल्या पुण्यकर्मासाठी समर्पित झालेले आहोत, उपस्थित आहोत. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भिक्खूंना मी त्रिवार वंदन करतो. आज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही पुण्यमय संधी प्राप्त झालेली आहे त्या भिक्खूंच्या संदर्भामध्ये आपण त्यांचा साधुवाद व्यक्त केला पाहिजे आणि त्यांना सुद्धा आपण मंगलमैत्री दिली पाहिजे. हे बुद्ध विहार खरंच संघाचं रत्न म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर धम्माच्या कामामध्ये अग्रेसर असलेलं हे बुद्ध विहार, संघरत्न बुद्ध विहार. या बुद्ध विहारातील 3 रत्न, पहिले रत्न जसे बौद्ध धम्मामध्ये 3 रत्न आहेत ना, कोणते आहेत? बुद्ध रत्न, धम्मरत्न, संघरत्न. त्या संघरत्नातील हे 3 रत्न या बुद्ध विहारामध्ये वास्तव्यास आहेत. एक म्हणजे पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो आणि पूजनीय भंते प्रज्ञावंत. मला असं वाटते की या 3ही आमच्या संघातील संघरत्नासाठी आपण जरा 3 वेळेस साधुकार द्यावा. साधुकार यासाठी, भिक्खू हा समाजाचा सेवक आहे आणि भिक्खू ज्या पद्धतीनं समाजसेवा करत आहे त्या समाजसेवेमुळेच तुम्ही आम्ही मैत्रीच्या धाग्याने जोडल्या गेलेले आहोत. गेल्या अनेक वर्षापासून या बुद्ध विहाराचा कायापालट ज्यांच्या माध्यमातून झाला ते आमचे परमप्रिय धम्मबंधू धम्मबोधीजी थेरो यांनी ज्या पद्धतीने इथं कार्य केलं ते कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. इथे असलेल्या सर्व उपासक उपासिकांना मी आवर्जून एक जाणीव करून देतो. विशेषतः संघरत्न बुद्ध विहार, महिला संघ, पुरुष संघ या संपूर्ण उपासक उपासिकांना या माध्यमातून मी जाणीव करून देत आहे. असे भिक्खू संपर्कात येणं हे तुमच्या पुण्यकर्माचं लक्षण आहे. कारण तुमचे पुण्यकर्म नसते तर असे कार्य करणारे भिक्खू किंवा अशा पद्धतीने धम्म शिकवणारे भिक्खू तुम्हाला मिळाले नसते. तुम्ही पुण्यवान आहात आणि म्हणून तुमच्या पुण्याच्या पारमीमध्ये वृद्धी करण्यासाठी पूजनीय येथील भिक्खू संघ त्यांच्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम राबवतात आणि ते त्या बाबतीमध्ये कार्यरत आहेत. मला एक आनंदाची बाब संघरत्न बुद्ध विहाराच्या बाबतीमध्ये अशी आहे, पूजनीय भिक्खू धम्मबोधी धम्मानंद प्रज्ञावंत अनेक वर्षापासून आमच्या संपर्कात आहेत. आमचे धम्मबंधू धम्मबोधी आम्ही एकाच सेंटरला शिकलेले आहोत. धम्मानंद सुद्धा आमच्या सोबत एका सेंटरला होते. भंते धम्मबोधी तेव्हा भिक्खू नव्हते, आम्ही भिक्खू होतो, सामनेर होतो. आणि भंतेजी तेव्हा ड्रेसमध्ये मुळाव्याच्या त्या हॉस्टेलमध्ये शिक्षणासाठी आलेले होते. तेव्हापासनं ते आस्था गायत त्यांच्या व्यक्तिमत्वातला एक गुण जसाच्या तसा आहे तो म्हणजे दातृत्वाचा. नाही ना, भिक्खूंनी सुद्धा दान केलं पाहिजे ना, आहे का नाही? भिक्खू साऱ्यात मोठं दान कोणतं करते?
ज्ञानाचं दान, धम्माचं दान. तुम्ही आम्ही जे काही पैसे देतो ना धम्म कार्यासाठी, त्याला धम्मदान म्हणत नाहीत. बरेच आमचे गायक लोक, गाणं आवडलं गायकाचं, खालून कोणीतरी येते आणि त्याला 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये देते. आमचा गायक म्हणते अमुक अमुक कडून धम्मदान आलं, धन्यवाद. 500 रुपयाचं धम्मदान, 1000 रुपयाचं धम्मदान, याला धम्मदान म्हणत नाही, ते आर्थिक दान आहे, है ना. पण भिक्खूच्या पद्धतीनं धम्मदानामध्ये त्या दातृत्वाच्या भावनेमध्ये अव्वल असतो. पूजनीय भिक्खू धम्मबोधी, आम्ही लहान लहान असताना त्या हॉस्टेलमध्ये आम्ही राहत होतो आणि भंतेजी जेव्हा चिवरात नव्हते त्यांनी रूम केली होती. एक गोष्ट तेव्हापासनं, म्हणजे आम्ही भिक्खू होतो, आम्ही सामनेर होतो, आम्ही चिवरात होतो, तरीही सर्वसाधारण एका मुलाच्या जीवनचरित्र्यातून एक गोष्ट शिकता आली, ती म्हणजे अभ्यास. भंते आजही प्रचंड अभ्यास करतात. त्यांचं कोणतंच प्रवचन तुम्ही युट्यूबला, प्युरिटी ऑफ माइंड या युट्यूब चॅनलला जर तुम्ही गेलात ना, तो वरवरचं नाहीये, है ना. इधर से कुछ लिया, उधर से कुछ लिया और बाजार में बेच दिया, ऐसा उनका काम नहीं है. वो किताबों में जो मिलता है उसे लेके अपना विषय बनाते हैं. तर तसे ते भंतेजी आहेत. भंतेजी त्यांचा जो दातृत्वपणा आहे, तेव्हा त्यांच्याकडे पैसा नव्हता, पण घरून जो काही भाजीपाला यायचा, घरून जे काही त्यांना बनवण्यासाठी ते आई वडील जे काही पाठवायचे ना, तर ते आम्हाला सामनेर संघाला स्वतः बनवून खाऊ घालायचे. आणि तोच दातृत्वपणा आज त्यांच्या त्या जीवन शैलीमध्ये आम्हाला वारंवार दिसतो. मी अनेक वेळेस पाहिलं की संघरत्न बुद्धविहारामध्ये काही कार्यक्रम घ्यायचे असतील तर भंतेजी सुरुवातीला म्हणायचे की हे माझे 20,000. काही संघरत्न बुद्धविहारामध्ये काही काम करायचं असेल तर भंतेजी आजही म्हणतात की माझे पहिले 20,000, 30,000, 50,000 अशा पद्धतीनं स्वतः जमा केलेला पैसा ते धम्म कार्यासाठी वापरतात. माय माऊल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, तुम्ही आमचे मायबाप आहात. तुम्ही आमचे मायबाप आहात आणि मायबापाने समाजाचा सेवक असलेल्या धम्मगुरुप्रती, भिक्खूप्रती आपली सहानुभूती वारंवार वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या भिक्खूला जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक लक्षात घ्या, इथे तुम्ही आम्ही फक्त एकाच गोष्टीमुळे एकमेकांच्या संपर्कात आलो. लक्षात ठेवा, इथे फक्त एकच गोष्ट तुम्हाला आम्हाला जोडत आहे, सातत्यपूर्ण. याना त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या गोष्टीला 26 वर्षापूर्वी तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात कुशल कर्म. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये हे कुशल कर्म काढून टाका. आमच्या आयुष्यामध्ये काहीच उरत नाही, बिलकुल नाही. कुशल कर्म जेव्हा आम्ही काढून टाकलेत, काया वाचा मनाचे शुद्ध पवित्र कर्म जर आपण वजा केलेत ना, तर तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये काही उरत नाही. वारंवार कठीण चिवरदान महोत्सवाच्या माध्यमातून, धम्म शिबिराच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या धम्मिक चर्चा अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही फक्त आणि फक्त आमचे कर्म बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि त्याच आधारावरती तुम्ही आम्ही जीवन जगलं पाहिजे, जेणेकरून आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं सुख मिळेल, समाधान मिळेल, आरोग्य मिळेल, आमच्याकडे संपत्ती येईल आणि आलेली संपत्ती ती बौद्ध धम्माच्या विकासासाठी आम्हाला थोडीफार देता येईल. संपत्तीवान बरेच लोक आहेत, आमच्यातही संपत्तीवान काही कमी लोक आहेत का? प्रचंड संपत्तीवान आमच्यातले लोक आहेत, पण त्यांचा पैसा धम्मकार्यासाठी येत नाहीये. मग त्या संपत्तीला काय करायचं? तुम्ही आम्ही ज्या पद्धतीनं हा धम्माचा रथ पुढे पुढे नेत आहोत,
येणाऱ्या काळामध्ये या साऱ्या गोष्टींचा इतिहास लिहिला जाईल. संपूर्ण छत्रपती संभाजीनगरचा इतिहास लिहिला जाईल. अनेक बुद्ध विहार आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये. गल्ली गल्लीमध्ये बुद्ध विहार आहेत. काही आणखी बुद्ध विहारांमध्ये उपासकांचा ताबा काही सुटलेला नाहीये आणि तिथे योग्य त्या पद्धतीने धम्माचं काम सुरू नाहीये. धम्माचं काम कोणतं आहे? ग्रंथ वाचणं धम्माचं काम आहे? वंदना घेणं हे वरवरच्या गोष्टी आहेत. धम्माचं काम आहे सामुदायिक पद्धतीनं विपස්සना करणं आणि विपස්සनाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या जीवनाला बदलवण्याचा प्रयत्न करणं, साधना करणं, तपणं, एकमेकांना मैत्री देणं हे धम्माचं काम आहे असं मी मानतो. इथे हे काम सुरू आहे, सातत्यपूर्ण सुरू आहे. आणि म्हणून या कामामुळे आणि 2 चॅनलच्या माध्यमातून हे बुद्धविहार संबंध महाराष्ट्रभर गाजत आहे, भारतभर गाजत आहे. एवढंच नाही तर 2 YouTube चॅनलच्या माध्यमातून हे बुद्धविहार बाहेर देशात सुद्धा गेलेला आहे. एका चॅनलचं नाव आहे प्युरिटी ऑफ माइंड आणि दुसऱ्या चॅनलचं नाव आहे सर्च रिसर्च. किती सुंदर पद्धतीनं या दोन्ही चॅनलवरती या दोन्ही भिक्खूंचे प्रवचन आहेत. लाखो लोक पाहत आहेत, लाखो लोक आपल्या भावना व्यक्त करत आहेत. तर खरं हे धम्माचं काम आहे. भिक्खूला जन्म देणारे तुम्ही आहात, भिक्खूला पोसणारे तुम्ही आहात, भिक्खूला घडवणारे तुम्ही आहात आणि भिक्खूला बिघडवणारे पण तुम्हीच आहात. तुमच्या सहवासामध्ये राहून हे 2 भिक्खू एवढ्या सुंदर पद्धतीनं घडलेले आहेत. आमच्या संघातले ते संघरत्न आहेत असं आम्ही त्यांना मानतो. मला असं वाटते छत्रपती संभाजीनगरला सोडल्यानंतर, संभाजीनगरमध्ये असलेल्या बुद्ध विहारापैकी चौक्याला सोडल्यानंतर लायब्ररी, ग्रंथालय जर कोणत्या बुद्ध विहारामध्ये प्रशस्त स्वरूपात असेल तर ते तुमचं संघरत्न बुद्ध विहार आहे. आणि त्या लायब्ररीचं नाव सुद्धा आहे धम्मस्कंद लायब्ररी, ग्रंथालय. खरं हे काम आहे. म्हणजे इथे ध्यान करा, साधना करा, धम्म प्रवचन ऐका आणि तिथे जाऊन अभ्यास करा. इथलेलं वाचलेलं तिथे कायावाच्या मनामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करा. हे दोन्ही काम सोबत सोबत करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते काम पूजनीय भिक्खू धम्म बोधीजी थेरो यांच्या माध्यमातून चालू आहे. याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे. ही माझ्या पाठीमागचं बुद्ध रूप बघा तुम्ही, किती सुंदर आहे. ज्या ज्या बुद्ध विहाराचा विकास करायचा आहे ना, एक लक्षात घ्या, जाणीवपूर्वक सूचनात्मक आपल्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. अनेक वर्षापासूनचा अनुभव आहे, तो अनुभव आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बरं, इथे तसे लोक नसले तरी येणाऱ्या काळात युट्यूबला हा व्हिडिओ जाईल आणि युट्यूबच्या माध्यमातून लोक पाहतील, त्यांनाही त्या गोष्टी समजतील. ज्या ज्या सदग्रस्ताला असं वाटते की आमचं बुद्ध विहार टॉपला गेलं पाहिजे, लक्षात घ्या, ज्या ज्या सदग्रस्तांना, ज्या ज्या उपासक उपासिकांना असं वाटते की आमच्या बुद्ध विहाराचं नाव महाराष्ट्रभर गेलं पाहिजे, आमच्या बुद्ध विहाराचं नाव भारतभर गेलं पाहिजे, त्या त्या सज्जन उपासक उपासिकांनी आपले बुद्ध विहार भंते लोकांच्या स्वाधीन करून द्यावेत. जोपर्यंत समाजाचा सेवक म्हणजे भिक्खू याला कार्य करण्यासाठी आपण साऱ्या गोष्टीची मुभा देऊन टाकतो, तेव्हा बिनधास्तपणे जे काम होते ना, ते काम उल्लेखनीय असते. इथे बघा ना, आम्ही सुद्धा इथे काही वेळ वंदनेसाठी आलेले आहोत. करुणानंदजी थेरो यांच्यासोबत भिक्खू
धम्मबोधीजी थेरो यांच्यासोबत इथे काहीच नव्हतं. किती बुद्ध विहाराची टोलेचंद इमारत आहे बघा, किती सुंदर आहे. लायब्ररी बघा, हे ग्रंथालय आणि बुद्ध विहाराच्याही बरे कार्यक्रम होतात, करू शकतो आपण. जवळजवळ 500 लोक वरी बसतील एवढी ती जागा स्लॅबच्या वर तयार झालेली आहे. तर हा विकास कसा झाला? निश्चित स्वरूपामध्ये मयूर पार्कच्या उपासक उपासिकांचं सहकार्य आहे, त्यांचं दान आहे. तुम्ही भिक्खूंची सेवा केलेली आहे, त्यांना भोजनदान दिलेलं आहे, औषध वगैरे दिलेले आहेत, आणि या साऱ्यात महत्वाचं तुम्ही त्यांच्यावरती करुणा केलेली आहे, आणि त्याचमुळे हे एवढं मोठं काम इथे उभं राहिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये भंतीजीचा एक संकल्प आहे. धम्मस्कंद नावाचं जे काही ग्रंथालय त्यांनी इथं उभारलेलं आहे, त्यांचा एक संकल्प आहे की 84,000 धम्म ग्रंथ त्यांना या ग्रंथालयामध्ये आणायचे आहेत. एक उपासक एक ग्रंथ, आणि ते सहज सोपं आहे, होऊ शकते. येणाऱ्या काही दिवसामध्ये या ग्रंथालयाचं उद्घाटन सुद्धा दर्जेदार पद्धतीनं तुमच्याच उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. एक विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे की हे सारं कशासाठी चाललं, हे सारं कशासाठी चाललं. तुमच्या संगरत्न बुद्ध विहारामध्ये धम्मबंधू भिक्खू यन धम्मानंद थेरो बोधिसत्वाचे बुद्धत्व प्राप्तीचे प्रवेशद्वार 37 बोधी पक्षीय धम्म या विषयावरती त्यांनी सातत्यपूर्ण 3 महिने विवेचन केलेलं आहे. अतिशय सुंदर असे त्यांचे ते धम्म व्हिडिओ त्यांच्या चॅनलवरती आहेत. किती सुंदर पद्धतीने तुम्हाला त्यांनी शिकवलं. पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी तुम्हाला किती सुंदर पद्धतीने शिकवतात. या साऱ्या गोष्टींचा आधार काय आहे बरं, विचार केला पाहिजे ना. आम्ही इथे बसलो त्याचा आधार काय आहे. बरेच दूरदूरवरून लोक आलेत. आता मला समजत आहेत जळगावचे लोक आहेत, भुसावळचे लोक असतील, जिथे जिथे भंतीजी गेलेले आहेत तिथले बरेच लोक माझ्या समोर आहेत. यावर्षी पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो यांचा वर्षाभास जिथे झाला, आणि ज्या ग्रंथांनी स्वतःच्या घरामध्ये पूजनीय भिक्खूंची व्यवस्था केली, आमचे अरुण बागुल या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री. यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हे खरं काम आहे. विहार नाही आमच्याकडे नसू द्यात, होईल तेव्हा होईल तयार, पण भंतीजी तुम्ही या वरची वरची सगळी मोठी रूम तुमचं विहार म्हणून तुम्ही वापरा, असं बागुल परिवाराने त्यांची सेवा केली. आम्ही ते पाहिलं. अतिशय तरुण परिवार आहे, तो तरुण परिवार आहे. या तरुणांमध्ये अशा पद्धतीने ही जागृती धम्माची होत आहे, हे त्याचं फलित आहे. आणि या साऱ्या गोष्टी कशासाठी चाललेल्या आहेत, तर पुण्यकर्मासाठी चाललेल्या आहेत. तुम्ही आम्ही जे काही करत आहोत हे पुण्यकर्मासाठी करत आहोत. 2600 वर्षापूर्वी तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं, इथे सारं काही लयास जाणार आहे. जे दिसतंय तेही नष्ट होणार, जे दिसत नाही तेही नष्ट होणार. पृथ्वी आब तेज वायू 5 उपादान स्कंदांनी बनलेलं हे शरीर, रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान, हे सारं काही लयास जाणार आहे. लयास 4, 5, 6, 7, 8, 10, 15, 20 मजली घर, 10, 15, 20, 50 लाखाची गाडी, गळ्यातलं पायातलं हातातलं नाकातलं सारं काही, हे टिकणार आहे का? अजिबात नाही. टिकणारं काय? टिकणाऱ्या गोष्टीकडे आम्ही जास्तीत जास्त लक्ष देण्याचं काम केलं पाहिजे. तथागत सम्यक संबुद्धांनी 2600 वर्षापूर्वी सांगितलं, इथे टिकणारी एकच गोष्ट आहे, त्याला म्हटलेलं आहे
कर्म, भूतकाळातले कर्म, वर्तमान काळातले कर्म आणि भविष्य काळातले कर्म आमची गती ठरवत असतात. आमच्या सर्वांगीण सुखासाठी तुम्ही आम्ही काय करायला पाहिजे, तर आम्ही क्षणाक्षणाला आमच्या कर्माचा हिशोब केला पाहिजे. एक परता पैशाचा हिशोब नाही केला तरी चालेल, देण्या घेण्याचा हिशोब नाही केला तरी चालेल. व्यवहार चातुर्य राखत असताना तुमचं आमचं आद्य कर्तव्य आहे की आम्ही कर्मांचा हिशोब केला पाहिजे. न कळत सुद्धा आमच्याकडून असं एकही वाईट कर्म घडू नये की ज्याचा पश्चाताप आम्हाला होईल. न कळत सुद्धा असं एकही कर्म आम्ही करू नये की ज्याचे परिणाम आम्हाला अश्रू ढाळत भोगावे लागतील. न कळत असं एकही कर्म तुम्ही आम्ही करू नये ज्याचा परिणाम आम्हाला सुखद होणार नाही. न कळत असं एकही कर्म तुम्ही आम्ही करू नये की ज्याचा परिणाम वर्तमान काळात भविष्य काळात सुद्धा भोगावा लागेल. 2600 वर्षापूर्वी तथागत सम्यक संबुद्धांनी इथे असलेल्या कर्म सिद्धांतावरती भाष्य केलं. बुद्ध म्हणाले, अशा काही गोष्टी आहेत समाजामध्ये की त्याच्यातून लवकरात लवकर समाजाची सुटका होणार नाही, व्यक्तीची सुटका होणार नाही. एक म्हणजे आत्मा परमात्मा. बिनल्या गेलेल्या डोक्यात ते कित्येक वर्षापासून. कोई तो भी है भाई जो सबको चला रहा है, कोई तो भी है ये धरनी के नीचे, कोई तो भी है जिसके ऊपर ये सारी धरनी है, धरती है, और उसको वो कंट्रोल कर रहा है. अनेक हजारो वर्षापासून मेंदूमध्ये ही खुळचट भावना ठेवून तुम्ही आम्ही जगत असतो. कुठल्या ना कुठल्या तरी कान्याकोपऱ्यामध्ये तो विचार आहेच. इथे असलेल्या प्रत्येक संप्रदायिक लोकांच्या मनात आहे, इथे असलेल्या प्रत्येक धर्माला मानणाऱ्या लोकांच्या मनात आहे, आणि काही प्रमाणात तुमच्यातही आहे की असं कोणीतरी आहे, अशी काहीतरी शक्ती आहे की ती शक्ती या साऱ्या गोष्टींना कंट्रोल करत आहे, ती शक्ती या निसर्गाला कंट्रोल करत आहे, आणि ती शक्ती तुम्हाला आम्हाला कंट्रोल करत आहे. असं एक खुळचटपणाची भावना इथल्या लोकांमध्ये आहे. काही लोक या गोष्टीला सरळ करण्यासाठी, म्हणजे मी दुःखात आहे तर मग दुःखातून बाहेर येण्यासाठी काही लोक व्रत वैकल्पाकडे लागलेले आहेत. त्यांना असं वाटते की त्या गोष्टी केल्यानंतर मग सगळ्या गोष्टी होतील बरोबर, व्यवस्थित अलबेल होतील. काही लोकांना असं वाटते की इथे कर्मवाद, म्हणजे आणखी काही लोकांचं असं आहे म्हणणं आहे की जन्म मिळालाय ठीक आहे, मग जन्माला आलात ना, मग मरेपर्यंत वाटेल तसं करा आणि आपलं जीवन सुधारा. अशा पद्धतीने काही लोकांची माझी मानसिकता आहे. पण बुद्धानं या सर्व विषयाच्या समोर जाऊन भाष्य केलं. बुद्ध म्हणतात, कर्म या जगाची नैतिक व्यवस्था आहे. म्हणजेच कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे. साधी सोधी गोष्ट आहे का कर्म? अजिबात नाही. मग असे कर्म तुम्ही आम्ही करायला पाहिजे की जे कर्म तुमच्या आमच्या सुखाचे द्वार खुले करतील. पूजनीय भिक्खू संघाचं आगमन होत आहे, आणि म्हणून त्या कर्माच्या आधारावरती त्या कर्माची पूजा आपण केली पाहिजे. कोणीही उठू नये, बसा खाली. त्या कर्माची आपण पूजा केली पाहिजे की जे कर्म तुम्हाला आम्हाला सुगतीकडे नेतील. मग असे कर्म कोणते आहेत? अगदी 2 मिनिटांमध्ये माझं प्रवचन मी समाप्त करतो. पूजनीय भिक्खू संघाची क्षमा मागून प्रवचन सुरू करतो. असे कर्म की जे कर्म खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला सुगतीकडे नेतील, असे कर्म
की जे कर्म खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला सुख देतील, समाधान देतील, आरोग्य देतील आणि आमच्या पारमिता जास्तीत जास्त पद्धतीने वाढवण्याचा ते कर्म प्रयत्न करतील, असे कर्म कोणते आहेत? त्यातलं साऱ्यात मोठं आजचं हे कर्म आहे कठीण चिवरदान पुण्य महोत्सव धम्म कम्म, हे कर्म आहे. पूजनीय भिक्खू संघाचं दर्शन हे कुशल कर्म आहे. पूजनीय भिक्खू संघाची धम्म देशना हे कुशल कर्म आहे. पूजनीय भिक्खू संघाचं चिवरदान हे कुशल कर्म आहे. पूजनीय भिक्खू संघाला आर्थिक दान हे कुशल कर्म आहे. आणि पूजनीय भिक्खू संघाच्या धम्म प्रचारार्थ चाललेल्या मोहिमेमध्ये पाठबळ देणं हे कुशल कर्म आहे. आणि हे कुशल कर्म तुम्ही आम्ही सातत्यपूर्ण करावं, कारण याच कर्मामुळे तुम्हाला आम्हाला सुगती मिळणार आहे आणि तुम्हाला आम्हाला फार मोठं धम्मबल प्राप्त होणार आहे. उपस्थित उपासक आणि उपासिकांनो, छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये, शहरामध्ये, खेड्यामध्ये जो काही पूजनीय भिक्खू संघ कार्यरत आहे त्या भिक्खू संघाच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहावं आणि जास्तीत जास्त त्यांना कशा स्वरूपात मदत करता येईल हा विचार तुम्ही आम्ही वारंवार करून आपापले पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करावा. आज कठीण चिवरदान पुण्य महोत्सव 2024 मध्ये आपल्या संघरत्न बुद्ध विहारामध्ये आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो यांनी 3 महिने बोधिसत्वाचे बुद्धत्व प्राप्तीचे प्रवेशद्वार 37 बोधी पक्षीय धम्म या विषयावरती आपल्याला प्रवचन दिले. पूजनीय भंतेजीचे अनंत अनंत पुण्यकर्म झालेत. ज्यांनी ज्यांनी ऐकले त्यांचे सुद्धा अनंत अनंत पुण्यकर्म झालेत. आणि म्हणून याच पुण्यकर्माच्या आधारावरती तुम्हाला आम्हाला सुख मिळणार आहे. इथे आपणही सुद्धा त्यासाठीच आलेले आहोत. पूजनीय भिक्खू संघाचं धम्म मंचावरती आगमन होत आहे. पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार वंदन करून इथे उपस्थित आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो. जाता जाता फक्त एवढंच सांगतो, येणाऱ्या 15 तारखेला कार्तिक पौर्णिमेला सिद्धार्थनगर येथील सातवाहन बुद्ध विहारामध्ये संघदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. गुरुवर्य पूज्य भदंत खेमधम्मजी महास्तवे यांची आशीर्वादपर उपस्थिती लाभणार आहे. पूजनीय भदंत डॉक्टर SR हिंदवसजी महास्तवीर हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. अन्य थोर भिक्खू संघ सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आपण सुद्धा सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहावं आणि त्याही कार्यक्रमाला आपल्या दातृत्व भावनेतून सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करून विशेषतः संघरत्न बुद्ध विहारामध्ये वास्तव्यात असलेले पूजनीय धम्मबंधू भिक्खू धम्मबोधीजी थेरो, पूजनीय धम्मबंधू भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, पूजनीय धम्मबंधू पंते प्रज्ञावंतजी यांच्या सर्वांच्या विषयी खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करतो. आपण आम्हाला धम्म देशनेची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सुद्धा आपले आभार व्यक्त करून आपल्या साऱ्यांप्रती मंगल मैत्री व्यक्त करतो आणि हे छोटंसं धम्म प्रवचन या ठिकाणी संपन्न करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो, आपल्या सर्वांना निब्बानगामी धम्म समजो आणि त्या धम्माचे आपण सर्वजण पथिक बनू अशी उदात्त मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो आणि माझं प्रवचन समाप्त करतो. भवतु सर्व मंगलम, भवतु सर्व मंगलम. साधु साधु साधु.